Audio Jungle. Audio Jungle. शीशा टूटे दिल मच जाए, शीशा टूटे दिल मच जाए, दिल टूटे तो आवाज न आए, दिल टूटे तो आवाज न आए, सांप डसे तो दोस्त बचाए, पर दोस्त डसे तो कौन बचाए, दोस्त डसे तो कौन बचाए। नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। नमस्कार, मी अनिता बिराजदार आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी आणू आणि जानू लवली जोडी प्रस्तुत तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम आपण घेऊन येत आहोत। आपण प्रत्येक आठवड्याला भरभरून असा प्रतिसाद देत आहात आणि त्या प्रतिसादाला खूप काही चांगला महाराष्ट्रातील लोकांच्या कमेंट येत आहेत। बरेच काही माणसं खूप काही या कार्यक्रम पाहत आहात आणि हे सगळं काही श्रेय किंवा कविवर्यांचं आहे। म्हणून मला बोलता बोलता मला एक गोष्ट असं म्हणायची आहे, तुम साथ ना दो मेरा मुझे चलना आता है, हर आग से वाकिफ हूँ, जलना मुझे आता है, तकदीर के हाथों से तकदीर बनानी है। इसलिए मैं कहता हूँ जिंदगी तो और कुछ भी नहीं, ये तो तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है। प्यार का नगमा ये ठीक है, लेकिन इस पे मैं एक शेर सुनाने वाली हूँ। आकाशाला टेकतील असे हात नाहीत माझे, आकाशाला टेकतील असे हात नाहीत माझे, सगळं काही साठवून ठेवतील असे डोळे नाहीत माझे, सगळं काही साठवून ठेवतील असे डोळे नाहीत माझे, पण तुझे प्रेम साठवून ठेवतील एवढे हृदय आहे माझे, तुझे प्रेम साठवून ठेवेल एवढं हृदय आहे माझं। हृदय तर प्रत्येकाचं मोठंच असतं मॅडम, यावरती मला पण असं म्हणायचं आहे, आकाशाला टेकतील असं हात असतीलही तुझे, आकाशाला हात टेकतील असं तुझे हात असतीलही, सगळे काही साठवून ठेवशील असे डोळे तुझे असतीलही, पण तुझं हृदय आता नक्कीच मोठं साठवून ठेवलं असेल, पण तुझं हृदय तू नक्कीच आता मोठं साठवून ठेवलं असेल तू, पण आता काय उपयोग त्याचा, कारण माझं स्वप्न होतं ते स्वप्नच राहिलं आणि माझं स्वप्न होतं ते स्वप्नच राहिलं। म्हणून मला म्हणावंसं वाटतं, मी बोलेल तर लागेल मिरची, मी बोलेल तर लागेल मिरची, पण कशाला बोलू ही मजा घडीभरची, दिसत तसं म्हणून जग हे जग फसतं ग, दिसत तसं नसतं म्हणून जग हे फसतं ग, मी पाण्याचं अंगी जेव्हा भूत चढतं ग, घर हे नेहमी खाली असंच असतं ग, घर हे नेहमी खालीच असं असतं ग, तसं भविष्य मला तुझं आज दिसतं ग, तसं भविष्य तुझं आज मला दिसतं ग, सरळ रस्त्यावर मी तुला आणणार आहे, सरळ रस्त्यावर मी तुला आणणार आहे, खरंच तुझा माझा सामना रंगणार आहे, तुझा माझा सामना रंगणार आहे। मला रस्त्यावर आणणार आहे तुम्ही, ठीक आहे, बघू कोण कुणाला रस्त्यावरती आणते। बिना लेके तस्वीर बना सकती हूँ, बिना लेके तेरी तस्वीर बना सकती हूँ, बिना मिले तेरा हाल बता सकती हूँ, बिना मिले तेरा हाल
हूँ। अरे मेरी मोहब्बत में इतनी ताकत है, अरे मेरी मोहब्बत में इतनी ताकत है कि तेरे आंखों के आंसू मेरे आंखों में निकाल सकती हूँ, तेरे आंखों के आंसू मेरे आंखों में निकाल सकती हूँ। निकाल तो सकती है, इसी तो कहते हैं प्यार मोहब्बत। लेकिन इसी पे मुझे भी एक बात कहनी है, किसी की तस्वीर बनाना कोई आंखों का खेल नहीं मैडम। किसी की तस्वीर बनाना कोई आंखों का खेल नहीं मैडम। बिना मिले किसी का हाल बताना ये प्यार में मुमकिन नहीं मैडम। मोहब्बत में इतनी ताकत है, मोहब्बत में इतनी ताकत है, मगर मेरी आंखों में इतनी, तेरी आंखों में इतनी ताकत नहीं। मोहब्बत में इतनी ताकत है मगर तेरी आंखों में इतनी ताकत नहीं। मेरी आंखों का पानी निकल सकती है, मेरी आंखों का पानी निकल सकती है। इसलिए मैं मुझे और एक बात कहनी है, मचलती लहर हूँ, मचलती लहर हूँ, किनारा नहीं हूँ। मचलती लहर हूँ मगर किनारा नहीं हूँ। तुम्हारी कसम मैं तुम्हारा नहीं, तुम्हारी कसम मैं तुम्हारा नहीं हूँ। खुदा के लिए तुम देखो ना ऐसे, खुदा के लिए तुम देखो ना ऐसे। मैं शादीशुदा हूँ, कुंवारा नहीं हूँ। मैं शादीशुदा हूँ, कुंवारा नहीं हूँ। आप कुंवारे हैं मेरे को मालूम है, लेकिन मैं ये कहना चाहती हूँ, तेरी यादों में खोए रहकर, तेरी यादों में खोए रहकर इस दुनिया से दूरी लगती है, इस दुनिया से दूरी लगती है। हो सके तो लौट कर आजा मेरे पास, हो सके तो लौट के आजा मेरे पास। बिना तेरे जिंदगी अधूरी लगती है, बिना तेरे जिंदगी अधूरी लगती है। अब क्या पता नहीं मेरे बिना तुम्हारी जिंदगी अधूरी लगती है या नहीं, ये तुम्हें नहीं पता। लेकिन मुझे बात कहनी है, ख्वाब यहाँ किसी का पूरा नहीं होता मैडम, ख्वाब यहाँ किसी का पूरा नहीं होता। आसमां यहाँ किसी का सहारा नहीं होता, आसमां भी किसी का यहाँ सहारा नहीं होता। हीरे की एक अलग पहचान होती है, हीरे की एक अलग पहचान होती है। हर चमकने वाला तारा, हर चमकने वाला तार हीरा नहीं होता। इसलिए मुझे एक बात कहनी है, आप नाराज हो रूठ के खफा हो, आप नाराज हो रूठे या खफा हो जाए, बात इतनी भी नहीं बिगड़ेगी तुम हमसे जुदा हो जाए। दिल भी तोड़ा तो सलीके से नहीं तोड़ा आपने, दिल भी तोड़ा तो सलीके से नहीं तोड़ा आपने। दुश्मन की भी कुछ अदाएं होती है, दुश्मन की भी कुछ अदाएं होती है। मैं तो तुम्हारे दुश्मन नहीं हूँ, लेकिन मैं भी ये कहना चाहती हूँ, फसून प्रेम कर, फसून प्रेम कर, पर प्रेम करून फसू नकोस, प्रेम करून फसू नकोस। विचार करून प्रेम कर, विचार करून प्रेम कर, पण प्रेम करून विचार करू नकोस। हृदय तोडून प्रेम कर, हृदय तोडून प्रेम कर, पण प्रेम करून हृदय तोडू नकोस, प्रेम करून हृदय तोडू नकोस। प्रेम करणारा व्यक्ती हृदय कधीच तोडत नसतो। म्हणून मला म्हणावंसं वाटतं, मी प्रेम केलं ते फसवण्यासाठी नाही सके, मी प्रेम केलं ते फसवण्यासाठी नाही सके। प्रेम हे विचार करून कधीच करायचं नसतं, प्रेम हे विचार करून कधीच करायचं नसतं। प्रेम करणारा कधीच हृदय तोडत नसतो, प्रेम करणारा हृदय कधीच तोडत नसतो, पण खोटे खोटे प्रेम करणारा खोटंच बोलत असतो आणि हृदय तोडून तुझ्यासारखा जात असतो, हृदय तोडून तुझ्यासारखा जात असतो। म्हणून मला एक म्हणायचं आहे, ओए राजू प्यार ना करियो डरियो, दिल टूट जाता है, दिल टूट जाता है। दिल टूटता है, लेकिन मैं भी एक कहना चाहती हूँ, कहानी अच्छी थी मगर अधूरी रह गई, कहानी अच्छी थी मगर अधूरी रह गई। इतनी मोहब्बत के बाद भी दूरी रह गई, इतने मोहब्बत बाद भी दूरी रह गई। म्हणूनच सांगते, प्रेम करा, मनापासून करा, नाहीतर प्रेमाच्या लफड्यात कुणीही पडू नका। एका मुलीची जिंदगी बर्बाद करणं म्हणजे त्या माणसानं धोका घेऊन तिला बर्बाद करणं आहे। प्रेम तर करा, कारण प्रेमाशिवाय जग चालत नाहीये। प्रेम करा, पण कुणाची जिंदगी बर्बाद होईल अशा पद्धतीने काही करू नका। म्हणून मला म्हणायचे, मॅडमने सांगितलं कहाणी अच्छी थी मगर अधूरी रह गई, प्यार में कहानी अधूरी रहती है मैडम। इसलिए मुझे कहना है, प्यार में कहानी कभी अधूरी ही रहती है, सच्ची मोहब्बत की तो दूरी ही हमेशा
हमेशा रहती है, प्यार का नाम ही बिछड़ जाना है, प्यार का नाम ही बिछड़ जाना है. साथियों, ही आमची जी लोकझोक आहे ही प्रत्येक रविवारी आम्हा दोघांची लोकझोक ही चालूच राहते. कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर आम्ही एंटरटेनमेंट आपल्याशी करतच राहतो. या एंटरटेनमेंट करण्याच्या पाठीमागाचा हाच उद्देश असतो की या देशातील तरुण तरुणी किंवा पुरुष किंवा स्त्री हे दोघंही जेव्हा एकमेकाच्या प्रेमामध्ये पडतात आणि प्रेमामध्ये पडल्यानंतर त्या प्रेमाचा जेव्हा बंद होतो त्यावेळेस मात्र त्या पुरुष किंवा स्त्रीने कसं आपलं जीवन खतम करण्याच्या परिस्थितीमध्ये जाते या गोष्टीची जाणीव करून आम्ही देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करीत असतो. यामध्ये कार्यक्रमामध्ये सादर करत असताना या कार्यक्रमामध्ये सन्माननीय अशोक काकडे सर कविवर्य आपल्याकडे आलेले आहेत. त्यानंतर आपल्याकडे रामराव गायकवाड सर कविवर्य हे देखील आलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत सुमैया सय्यद या देखील कविवर्य आपल्याकडे आलेल्या आहेत. आपण या कार्यक्रमाला सुरुवात करू. या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना प्रथमतः मी अशोक काकडे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या कविता सादर कराव्या. नमस्कार, मी अशोक काकडे. तसा मी गायक, कवी, त्याचबरोबर लेखक पण आहे. आमच्या या यशवंतरावजी गायकवाड सरांनी हा जो मुद्दा इथे घेतला, मुद्दा म्हटल्यापेक्षा विषय जो घेतला तुझ्या प्रेमापोटी, अतिशय सुंदर असा विषय आहे की त्यांनी आता सांगितलं आपल्या याच्यामध्ये की तुम्ही प्रेम करता म्हणजे भक्तांचं प्रेम हे आपल्या ईश्वरावर असतं, पत्नीचं प्रेम आपल्या नवऱ्यावर असते किंवा नवऱ्याचं प्रेम एका आपल्या पत्नीवर असतं. त्याचप्रमाणे मुलाचं प्रेम आईवर, आईचं प्रेम मुलांवर, त्याचप्रमाणे प्रेम कुठलंही असो या प्रेमामध्ये जो एक मधुर असा रस असतो की मी तर मागच्या पण माझ्या सांगितलं होतं की प्रेमाशिवाय काहीच नाही. प्रेम आहे तर सर्वच काही आहे. जे काही हे जग चाललेलं आहे हे प्रेमापूर्वीच चाललेलं आहे. तर मी एक माझी हिंदी गझल इथे सादर करणार आहे आणि ती गझल तुम्ही ऐकून घ्यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. ही जरा सुनिए सर जी. आए थे वो पास, ये बताए किस तरह आए थे वो पास, ये बताए किस तरह जो बात उन्होंने की, जो बात उन्होंने की वो सुनाए किस तरह आए थे वो पास, ये बताए किस तरह आए थे पास हो, बताओ किस तरह. सर त्याच्यावरती मला एक शेर आठवला आहे. कोई कहता है प्यार नशा बन जाता है, कोई कहता है प्यार नशा बन जाता है, प्यार सजा बन जाता है. कोई कहता है प्यार करो अगर सच्चे दिल तो, प्यार करो अगर सच्चे दिल तो जीने की वजह बन जाता है, जीने की वजह बन जाता है. बिल्कुल सही जी कहना है आपने, बिल्कुल सही फरमाया मैडम जी आपने. तो आगे बोलते शायर ये बोलता है कि पहले आए थे वो हमें गैर समझ कर, पहले आए थे वो हमें गैर समझ कर, कोई राहनुमा चाहिए हमें ये बता कर, कोई राहनुमा चाहिए हमें ये बता कर, दिया प्यार का जला गए, दिया प्यार का जला गए, वो बुझाए किस तरह आए थे वो पास, ये बताए किस तरह आए थे वो पास. दिल में उतर गए हैं वो बिजली की
तरह दिल में उतर गए हैं वो बिजली की तरह जलने लगे हैं हम किसी लगी आग की तरह जलने लगे हैं हम किसी लगी आग की तरह मरहम जो बन गए हैं वो मरहम जो बन गए हैं वो किसी दवा की तरह आए थे वो पास। अभी आगे सुनिएगा कि हमने पूछा कि कब तक हमने पूछा कि कब तक साथ देंगे तुम हमें हमने पूछा कि कब तक साथ देंगे तुम हमें उन्होंने कह दिया है साथ रहेगी सीने में जवाब दे गए जवाब दे गए हैं वो किसी बात की तरह आए थे वो पास ये बताए किस तरह आए थे वो पास। खूप छान पद्धतीनं आपली कविता सादर केलेली आहे। यानंतर मला म्हणावंसं वाटतं की प्रेम हे प्रेम असतं ते कोणाचंही प्रेम असतो ही प्रेम सादर करताना मला एक असं एक आठवतं जिंदगी की ना टूटे लड़ी प्यार कर ले घड़ी दो घड़ी ओ जिंदगी की ना टूटे लड़ी प्यार कर ले घड़ी दो घड़ी प्यार कर ले तू घड़ी तो घड़ी नहीं तो आदमी की भरोसा नहीं है कब आदमी गुजर जाए कब आदमी क्या हो जाए आदमी का कोई भरोसा नहीं रहता इसलिए प्यार करना है तो हमेशा प्यार करिए। इसके बाद यानंतर आपण या कविता सादर करण्यासाठी सन्माननीय रामरावजी गायकवाड सर यांना असं मी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करायची। रामराव गायकवाड सर। बहुजन सैनिक बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या व्यासपीठावरती आपणा सर्वांना विनम्र अभिवादन करून मी माझी कविता या ठिकाणी सादर करत आहे। कवितेचे शीर्षक आहे ओरखडा। तारुण्याच्या प्रत्येक वळणावरती माणसाच्या जीवनामध्ये प्रेम नावाची एक अमोघ शक्ती अगदी हृदयापर्यंत जात असते आणि ती प्रेम नावाची जी शक्ती आहे ती कधी कधी आपल्या मानसपटलावरती इतकी प्रतिबिंबित होते इतकी ती आपल्याला भिनते की त्यामध्ये आपल्या जीवनाचं एक वेगळं स्वप्न आपण त्या वाटेवरती बघत असतो आणि हे वाटेवरती स्वप्न बघत असताना कधी कधी त्या दोन जीवांचं एकमेकांबद्दल असलेलं प्रेम काही कारणास्तव कुठेतरी थांबतं आणि त्या ठिकाणी प्रेमामध्ये एक व्यत्यय निर्माण होतो आणि त्या प्रेमाचा व्यत्यय त्या ठिकाणी झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या मनावरती मग ती मुलगी असेल मुलगा असेल व्यक्ती कुणी असू शकते तिच्या मनावरती एक ओरखडा होतो। ती प्रेमभंगाची सल त्या हृदयावरती एक ओरखडा करते आणि या ठिकाणी ही कविता मला या ठिकाणी आपणासमोर सादर करायची आहे। ओरखडा। माझ्या मनावर त्या क्षणी चांगलाच ओरखडा उमटला माझ्या मनावर त्या क्षणी चांगलाच ओरखडा उमटला तारुण्यातल्या प्रेमाचा डाव खेळताना काळजाचा घाव उघडा पडला तारुण्यातल्या प्रेमाचा डाव खेळताना काळजाचा घाव उघडा पडला त्या आठवणींचा ओरखडा अपूर्णता मला मात्र जाणवायला लागला
त्या आठवणींचा ओरखडा पूर्णतः मला मात्र जाणवायला लागतो आणि प्रीतभंगाची ती भळभळती जखम आणि प्रीतभंगाची ती भळभळती जखम मात्र अश्वत्थाम्यासारखीच कपाळी माझ्या ठसठसते आहे. मात्र कपाळी माझ्या ठसठसते आहे. तिच्या नकारातून उधळणारी माझ्या जीवनभराची स्वप्न जळून राख रांगोळी झाली. शेवटच्या ओळ्या ही सल माझ्याबरोबरच राहणार. हीच खंत मनाला अखेरपर्यंत बोचत राहणार. तरीही जीवनाचा तोल सांभाळत गेलो आणि प्रेमाचा जुगार पुन्हा खेळलो आणि आयुष्यभर प्रेम करत राहिलो. माझ्या मनावर त्या क्षणी चांगलाच ओरखडा उमटला. खूप छान सर. सर त्यावर मला एक शायरी म्हणायची आहे. आठवण त्याची मनात येते साठवण मग लेखनात होते. लिहित असते मी मनाच्या भावना न कळत ते कविताच होऊन जाते. वा न कळत ते कविताच होऊन जाते. मराठीमध्ये आताच मॅडम तुम्ही आठवण या शब्दाचा उल्लेख केला तर त्यावर मी ती जाणून सादर करतो की तुझ्याच आठवणीचा पूर जणू तो येतो. पुरातच मी चिंब भिजून जातो. तुझ्याच आठवणीचा पूर जणू तो येतो. पुरातच मी चिंब भिजून जातो. असंच वाटतं आठवणीतच राहावं. या विचारानेच ऊर माझा भरून येतो. धन्यवाद. यावरनं एक मला 4 ओळ्या आठवल्या. एक दूसरे के लिए जीना ही जिंदगी है. इसलिए अपना वक्त उन्हें दो जो तुम्हें दिल से अपना मानते हैं. थँक्यू सर. खूप छान पद्धतीनं आपली कविता सादर केली. यावरती मला एक म्हणावंसं वाटतं. मेरे नैना सावन भादो, मेरे नैना सावन भादो, फिर भी मेरा मन प्यासा, फिर भी मेरा मन प्यासा. बात पुरानी है, एक कहानी है. बात पुरानी है, एक पुरानी है. अब सोचो तुम्हें याद नहीं है. अब सोचो नहीं भूले. अब सोचो नहीं भूले. मेरे नैना सावन भादे, मेरे नैना सावन भादे, फिर भी मेरा मन प्यासा, फिर भी मेरा मन प्यासा. फिर भी मेरा मन प्यासा, क्योंकि मन कितना भी प्यार करे तो भी उसका मन प्यासा ही होता है. इसके बाद या रामराव गायकवाड साहेब यांच्या नंतर मी कवयित्री सुमैया सय्यद यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करायची आहे.
माझ्या कवितेचं शीर्षक आहे प्रेम. तिच्यासाठी एक फूल काय गुच्छच आणावासा वाटतो. मी तिला तारा समजत होतो, पण ती एका चंद्रासारखी निघाली. ताऱ्याचे तेज भलेही असू दे लक्ष दिव्यासमोर, जणू असू दे अप्सरेने शृंगार साकारलेले. ताऱ्याचे तेज भलेही असू दे लक्ष दिव्यासमोर, जणू असू दे अप्सरेने शृंगार साकारलेले. तारेच्या आसमंतात तू तिला शोधत राहिला, पण तो चंद्र होता पौर्णिमेचा अमावस्येचा. प्रेमाचं जरा आगळंच असतं नाही का? प्रेमाचं जरा आगळंच असतं, वेळेचेही भान नसतं. प्रेम परिस्थिती तर बघतो, पण परिस्थितीतला माणूस बघत नाही. मुलाची तर एक असतं, पण निघतं दुसरंच काय. प्रेम दाखवणं व बघणं शक्य नसतं. प्रेमाची भाषाच वेगळी असते. तिच्यात प्रेम पाहणे हे तुझे वेड होते, आणि तिने तुझे प्रेम पाहणे हे जरा वेगळेच होते, नाही का? अगदी बरोबर. म्हणून मला म्हणावंसं वाटतं, प्रेम हे अमर असतं. प्रेम हे कुणीही कुणावर करू शकतं. म्हणून मला शेवटचं एक या कवितेवरती मला म्हणावंसं वाटतं, प्यार हमारा अमर रहेगा, याद करेगा जहां. हो तुम मुमताज है मेरी आँखों की, मैं तेरा शाहे जहां. हो प्रेमभंग होत असेल तर त्याला आजादच करणं आवश्यक आहे. म्हणून मला म्हणावंसं वाटतं, दाट गर्दी ग सखे पुन्हा गाडीला ग, दाट गर्दी ग सखे पुन्हा गाडीला, तुझ्या या खोडीला व्यर्थ बडबडीला, आवर ग आता तुझ्या सखे नायलॉन साडीला, दाट गर्दी ग सखे तुझ्या गाडीला ग, दाट गर्दी ग सखे पुन्हा गाडीला, कुठं तरी कोपऱ्यात दोघं शिरू, कुठं तरी कोपऱ्यात दोघं शिरू, रात्रीची सवारी मजेत करू ग, रात्रीची सवारी मजेत करू, नको भांडण करू चल गाडी भरू, नको भांडण करू चल गाडी भरू, अगं वेळे ऐक थोडे ये ना जोडीला,
दाटी गर्दी ग सखे पुन्हा गाडीला ग दाटी गर्दी ग सखे पुन्हा गाडीला. मित्रांनो, हा कार्यक्रम. नमस्कार, मी यशवंत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांची महाचर्चा. नमस्कार, मी अनिता बिराजदार. प्रश्न जनतेचा. नमस्कार, मी साक्षी बिराजदार. प्रभाग तुमचा. आज आपण प्रत्येक प्रभागात जाऊन प्रभागातील समस्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम आपण पाहत आहात. या कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण पाहत आहात. तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम सादर करत असताना प्रत्येकाने प्रत्येकावर प्रेम करावं या हेतूनच आपण हा कार्यक्रम करतो आहे. आत्ताच आपण पाहिलं प्रेम आणि प्रेमाचा भंग. प्रेमाचं भंग झाल्याच्या नंतर माणसाची स्थिती कशी होते ही तुम्ही पाहिली आहे. आणि प्रेम हृदयामध्ये आल्यानंतर एखादी मुलगी किंवा एखादी आई किंवा एखादी बहीण याचं हृदयामध्ये आपण प्रेम जेव्हा साठवतो त्यावेळेस मात्र आपलं हृदय फार वेगळ्या पद्धतीने, आपलं शरीर, बॉडी लँग्वेज खूप वेगळ्या पद्धतीने असते. आणि त्याच जर प्रेमाचं भंग जर झाला तर त्याची बॉडी पूर्ण वेगळ्या पद्धतीने उपस्थित होते. म्हणून मला या दुसऱ्या सत्रामध्ये रामरावजी गायकवाड सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली दुसऱ्या सत्रामधली दुसरी कविता सादर करावी. पुनश्च रसिको, आपणा सर्वांना नमस्कार. प्रेमामध्ये विरह ही एक भावना असते आणि दोन युगल असेल, तरुणी तरुण असेल, त्यांचा जेव्हा विरह होतो आणि त्या विरहामध्ये जे दुःख होतं ते मी या ठिकाणी माझ्या कवितेमध्ये शब्दांकित केलेलं आहे. विरहाचं दुःख. प्रेमात विरहाचं दुःख एकट्यानंच मी भोगलं. प्रेमात विरहाचं दुःख मी एकट्यानेच भोगलं. तुला माझ्यापर्यंत आणण्याचा प्रयत्नही खूप केला. तुला माझ्यापर्यंत आणण्याचा प्रयत्नही खूप केला. परी तू कधीच आलीच नाही माझ्या प्रेमाच्या वाटेवर. परी तू कधीच आली नाहीस माझ्या प्रेमाच्या वाटेवर. तारुण्याच्या वळणावर हृदयाच्या मंदिरी. तारुण्याच्या वळणावर हृदयाच्या मंदिरी. एक मिनट सर, आपने जो बोला है कि ये प्यार मोहब्बत ये क्या है, ये प्यार में आदमी जिल्लत भी बर्दाश्त कर लेता है. कि उस पर मैं दो शब्द कहना चाहूँगा कि जिल्लत भी सही है तेरे प्यार में मैंने. जिल्लत भी सही है तेरे प्यार में मैंने. बांसुरी भी बजाई है तेरे ख्यालों में मैंने. कि जिल्लत भी सही है तेरे प्यार में मैंने. बांसुरी भी बजाई है तेरे ख्यालों में मैंने. तू चाहे कितना भी गैर समझ ले मुझे, तू चाहे कितना भी गैर समझ ले मुझे. तेरे ही नाम की माला आज तक जपी है मैंने. तेरे ही नाम की माला आज तक जपी है. बिल्कुल सही कहा है. त्याही माला जपी है सर. तरी त्याच्यावरती मी म्हणते सर शायरी. दूर है तुमसे तो कोई गम नहीं, दूर है तुमसे तो कोई गम नहीं. दूर रहकर पर भूलने वाले हम नहीं, दूर रहकर पर भूलने वाले हम नहीं. मुलाकात नहीं होती तो क्या हुआ, मुलाकात नहीं होती तो क्या हुआ. तेरी यादों में मुलाकात को समझने वाले हम नहीं, समझने वाले. मुलाकात में समझने वाले हम नहीं. लेकिन मुझे भी एक बात कहनी है. लड़कियों का एक रवैया जो होता है मुझे बताना है. ये लड़कियां अजब का खेल खेलती हैं. ये लड़कियां अजब का खेल खेलती है. कभी हंसती है तो कभी रुलाती है. प्यार के चक्कर में ये क्या क्या करवाती है. प्यार के चक्कर में ये क्या क्या करवाती है. बैलेंस हमसे डलवाती है और हमसे रात रात भर गैरों से बात करती है. रात रात भर गैरों से बात करती है. सही फरमाया. ये आप जो समझते हो मैडम कि आपसे मिलने के लिए हमारा दिल नहीं करता, लेकिन पाबंदियां ही इतनी है कि उसको कैसे बताए. कि पाबंदियां तो बहुत सी है तेरे प्यार को मिलने से. पाबंदियां तो बहुत सी है मेरे प्यार को मिलने से. मत पूछो तुम जनाब इस टूटे हुए दिल से. ये पाबंदियां तो बहुत सी है मेरे प्यार को मिलने से. मत पूछो तुम जनाब इस टूटे हुए दिल से. दीदार भी मुश्किल हुआ उनका सर जी, दीदार भी मुश्किल हुआ उनका. कहे तो क्या कहे तुमसे. कि दीदार भी मुश्किल हुआ उनका. कहे तो क्या कहे तुमसे. कैसे समझाए तुम्हें क्या गुजरती होगी इस मासूम दिल पे. कैसे कहे तुमसे क्या गुजरती होगी इस मासूम दिल पे.
पुढील ओळी आहे. माझं तुझ्यावर प्रेम होतं पण तुझे काय, माझं तुझ्यावर प्रेम होते पण तुझे काय, नकार तू दिलास माझ्या प्रेमाला, नकार तू दिलास माझ्या प्रेमाला, आणि आयुष्य पार बदलून गेले, आणि आयुष्य पार बदलून गेले. मनातली प्रीत अंतरेची अंतरात करपून गेली, मनातली प्रीत अंतरात करपून गेली, दुभंगून मला गेली. आणि जीवनाच्या त्या वळणावर स्वप्नांची मालिका उघड्या डोळ्यांनी मी पाहिली. जीवनाच्या त्या वळणावर स्वप्नांची मालिका उघड्या डोळ्यांनी मी बघितली. पण तुझ्या एका नकाराने माझ्या आयुष्यभराची फुलबाग सुकून गेली, माझ्या साऱ्या आयुष्याची फुलबाग सुकून गेली. शेवटचे आहेत. तुझी साथ मला हवी होती, तुझी साथ मला हवी होती, नशिबाने नकार दाखवला. वाटतं आज मला माझ्या आठवणींच्या विश्वात तुझं असणं मला हवं होतं. तू माझी झाली असती तर तुला खूप सुखात ठेवलं असतं. पण प्रेमात विरहाचं दुःख मी एकट्यानंच भोगलं. विरहाचं हे दुःख. चिंता मत कर, तुझ पर कोई मैं आज नहीं दूंगा. तेरी दुनिया से होके मजबूर चला मैं बहुत दूर चला तेरी दुनिया से होके मजबूर चला मैं बहुत दूर चला तेरी दुनिया से. इस कदर दूर के फिर लौट के भी आ न सकूं, ऐसे मंजिल पे जिसे खुद को भी मैं पा न सकूं. और मजबूरी है क्या, इतना भी मैं बदला न सकूं तेरी दुनिया से होके मजबूर चला मैं बहुत दूर चला तेरी दुनिया से. सर, दूर नहीं जाने का ये तो प्यार है. प्यार में नजरें क्या ज्यादा होती है, ऐसे भी बोलती हो वैसे भी बोलती हो, करे तो क्या करें. दोनों भी बातें बोलने का है सर. तुम हमें चाहो या ना चाहो, तुम्हारी मर्जी, लेकिन हम तुम्हें आखिरी सांस तक चाहेंगे, ये हमारी मर्जी. हम तुम्हें आखिरी सांस तक चाहेंगे, ये हमारी मर्जी. सही है, लेकिन मुझे अभी बात कहनी है. दिल का दर्द बताया नहीं जाता मैडम. क्या बात है सर. दिल का दर्द बताया नहीं जाता, गमों का दर्द सुनाया नहीं जाता. जी भर के देख लो इस चेहरे को, बार बार कफन हटाया नहीं जाता. अभी आपने बात की मैडम कि आप मुझे घूर के देखते हो. अरे प्यार है तो देखते हैं ना. कोई बिना प्यार का कोई देखता नहीं है. तो अरे आप जब चलती हो ना रास्ते पर, तो हम तो नहीं, फरिश्ते भी आपको देखते हैं. उस पर मैं 4 पंक्तियां बोलना चाहूंगा आपसे कि सुलगते ओठों की वो आग हो तू, सबकी जुबान पे गुनगुनाने वाला वो राग है तू. सुलगते ओठों की वो आग है तू, सबके जुबान पे गुनगुनाने वाला वो राग है तू. फूलों से सजी वो बाग है तू, और सबके दिल में बजने वाला, और सबके ख्वाब में आने वाला वो ख्वाब है तू, और सबके नींद में आने वाला वो ख्वाब है तू. सबके नींद में आने वाला वो ख्वाब है तू.
दुनिया का सबसे अमीर आदमी वह है, दुनिया का सबसे अमीर आदमी वह है जो दूसरों की मन की बात समझने की क्षमता रखता है, दूसरों के मन की बात समझने की क्षमता रखता है. आणि काही ओळीने मी या ठिकाणी माझी कविता सांगतो. कसे नकळत उडून गेले प्रीत पाखरू, कसे नकळत उडून गेले प्रीत पाखरू, माझ्या काळजाच्या पिंजऱ्यातुनी तना मनांच्या भावतारा, तना मनांच्या भावतारा तोडुनी कसे नकळत उडून गेले प्रीत पाखरू. विरहाच्या विश्वात एकटाच उभा, अनकाळीत माझे भाव व्याकुळ, प्रतिसादासाठी होते ते कितीदा धीर, प्रतिसादासाठी होते ते कितीदा धीर. कसे नकळत उडून गेले प्रीत पाखरू, माझ्या काळजाच्या पिंजऱ्यातून. अंतरी फुलते एक अनामिक ओढ, अंतरी फुलते एक अनामिक ओढ, तुझ्या आठवात गुंततो एक एक रेशमी प्रीतीचा धागा, तुझ्या आठवात गुंततो एक एक प्रीतीचा रेशमी धागा. स्पर्श माझा तुला, स्पर्श माझा तुला जाणवून देतील प्रणयाचा परिमळ, जाणवून देतील प्रणयाचा परिमळ. कसे नकळत उडून गेले प्रीत पाखरू, माझ्या काळजाच्या पिंजऱ्यातून, पिंजऱ्यातुनी कसे नकळत उडून गेले प्रीत पाखरू. विरहव्यथाची भावना या ठिकाणी मी यापूर्वी सादर केली. खूप खूप धन्यवाद. चिमणी तुझी उडून गेली, चिमणी तुझी उडून गेली, लावलेली माया सारी वायाला गेली. यावर मी सगळ्यांना म्हणू इच्छितो की होतीस तू प्रिये माझीच प्रेमिका, होतीस तू प्रिये माझीच प्रेमिका, भृंग्याने उंडी तुझा तो गंध चाखला, भृंग्याने उंडी तुझा तो गंध चाखला. सुखी रहा तू आता, सुखी रहा तू आता, दिल्या त्या घरी मन धुंद झाले प्रीतीने, प्रेमनाते जोडूनी मन धुंद झाले प्रीतीने. अगदी बरोबर सांभाळून जावं सखी, म्हणजे तुम्ही विदाई करताय म्हणून मला पण एक मनात वाटतं. सांभाळून जावा बिगिन कागुदलिवा, सांभाळून जावा बिगिन कागुदलिवा, पण सांभाळ जीव लावा पोरीला माझ्या जावई बुवा, जीव लावा पोरीला माझ्या जावई बुवा. लेक लाडाची माझी दुनियाच्याही वेगळी, भारी गुणाची गुलाबाची जशी ही पाकळी, सात पडद्याच्या आड जपा जीवाच्या पाड, सात पडद्याच्या आड जपा जीवाच्या पाड, पोरीला दाखवा मुंबईची हवा, पण जीव लावा पोरीला माझ्या जावई बुवा, जीव लावा पोरीला माझ्या जावई बुवा. जा पोरी सुखानी राहा. यानंतर इतना प्यार हम आपसे करते हैं,
कि मेरी नजर ही तू है, मेरी नजर ही तू है। नजरिया की बात अलग है कि मेरी नजर ही तू है, नजरिया की बात और है। मेरी सांसें ही तू है, धड़कन की बात और है। कि मेरी नजर ही तू है, नजरिया की बात और है। मेरी सांसें ही तू है, धड़कन की बात और है। समझ के रखना इन्हें बड़ी हिफाजत से। तो क्या करें हम साथी मैडम जी, हम क्या करें आपसे कि समझ के रखना इन्हें बड़ी हिफाजत से। तेरे हाथों में बसी मेरी जिंदगी तू है, तेरे हाथों में बसी मेरी जिंदगी तू है। तेरे हातों में बसी मेरी जिंदगी तू है. याच्यानंतर आपण दुसऱ्या कवींना निमंत्रित करतोय. यानंतर मी अशोक टाकरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करायची आहे. माझी दुसरी कविता की स्वाद प्रेमाचा विषय जिव्हाळ्याचा प्रेमात काय आहे अनुभव तो देण्याचा अनुभव तो देण्याचा स्वाद प्रेमाचा विषय जिव्हाळ्याचा प्रेमात काय आहे अनुभव तो देण्याचा अनुभव तो देण्याचा प्रेमात असतो विश्वास सारथी तो प्रेमाचा प्रेमात असतो विश्वास सारथी तो प्रेमाचा हा खेळ विश्वासाचा दोघांनी जपायचा प्रेम असते आंधळ कृष्ण जन्म मरणाचा प्रेम आपले असेल तर आनंद जिंकल्याचा आनंद जिंकल्याचा स्वार्थ प्रेमाचा विषय आहे जिव्हाळ्याचा प्रेमात काय आहे अनुभव तो देण्याचा अनुभव तो देण्याचा प्रियकर शिलेदार प्रियकर शिलेदार प्रेसी रणरागिणी होड लागते जणुही वचने भावण्याची प्रेमाच एक सत्य नसत कुणी म्हणा दुसरं देव असतो त्याचा तो प्रेम ज्याच्यावर बसलं प्रेम ज्याच्यावर बसलं दिसतो निश्चय असतो त्याचा निधड्या छातीचा प्रश्न कुणी जरी केले उत्तर तो देण्याचा उत्तर तो देण्याचा या स्वार्थ प्रेमाचा प्रश्न आहे जिव्हाळ्याचा प्रेमात काय आहे अनुभव तो घेण्याचा अनुभव तो घेण्याचा अनुभव तो घेण्याचा म्हणून मला पण वाटतं तुम्हारी नजरों ने हमने देखा अजब की चाहत झलक रही है तुम्हारी नजरों ने हमने देखा अजब की चाहत झलक रही है तुम्हारे होठों की सुर्खियां में तुम्हारे होठों की सुर्खियां में अलग सी चाहत झलक रही है तुम्हारी नजरों ने हमने देखा अजब की चाहत झलक रही है. ऐसा है चाहत झलकती है लेकिन मुझे भी ये कहना है प्यार की थोड़ी पाबंदी रहती है और जैसे कुछ स्कूल में रहे किधर भी रहे रूल्स तोड़ना मना है. इस पे मैं एक शायरी बोलती हूँ. हर स्कूल में लिखा होता है वसूल तोड़ना मना है. हर स्कूल में लिखा होता है वसूल तोड़ना मना है. हर बात में लिखा होता है फूल तोड़ना मना है. हर बात में लिखा होता है फूल तोड़ना मना है. और प्यार में ये लिखा होता है कि दिल तोड़
आप कितना भी करिए मना करिए मैडम, लेकिन हमारे ये 4 पंक्ति भी आप सुन लीजिए। वाह की श्वासातही तुझ्या गंध तो गुलाबाचा, वाह श्वासातही तुझ्या गंध तो गुलाबाचा, ओठावरही तुझ्या स्वाद तो मधाचा. की श्वासातही तुझ्या गंध तो गुलाबाचा, ओठावरही तुझ्या स्वाद तो मधाचा. भीती वाटते का मला त्या चाखणाऱ्या भुंगेची, भीती वाटते का मला त्या चाखणाऱ्या भुंगेची. होणार तू माझी हा निश्चय माझ्या मनाचा, होणार तू माझी हा निश्चय माझ्या मनाचा. धन्यवाद. थँक्यू. खूप काही छानपैकी आपण आपली कविता सादर करून महाराष्ट्रातील लोकांना तुम्ही मनोरंजन खूप छान पद्धतीने वैचारिक पद्धतीने तुम्ही केलं. याच पद्धतीने पुन्हा आपल्या नवीन कवयित्री ज्या की कॉलेज करून या साहित्यामध्येही काम करतात, त्या कवयित्री यंग जनरेशनमध्ये आहेत. मी त्यांना विनंती करतो की सुमय्या सय्यद यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली कविता प्रेम आणि प्रेमभंग या विषयावरती साजरी करायची. निश्चितच महाराष्ट्राला एक वेगळं वळण देण्याचं काम सुमय्या करेल हीच अपेक्षा. मेरी कविता का शीर्षक है मुलाकात. दो लफ्जों की बातें कुछ उनसे यूं ही हो जाए, शायद कुछ ऐसी मुलाकात उनसे यूं हो जाए. कभी हमारी नजरों का उनका दीदार यूं हो जाए, शायद कुछ ऐसी मुलाकात उनसे यूं हो जाए, शायद कुछ ऐसी मुलाकात उनसे यूं हो जाए. हमारी मुलाकात को जुबान की बातों की ज़रूरत न हो, जो कहना चाहे लबों से वो सारी बातें नज़रों से हो जाए. शायद कुछ ऐसी मुलाकात उनसे यूं हो जाए, शायद कुछ ऐसी मुलाकात उनसे यूं हो जाए. हमारी अनकही बातें वो कुछ किस कदर समझ जाए, बातें कहती है जो लोगों से वो शायद वो अनकही ही समझ जाए. हमारी हर ख्वाहिशों को उनका कुछ यूं दीदार हो जाए, शायद कुछ ऐसी मुलाकात उनसे यूं हो जाए, शायद एक मुलाकात उनसे यूं हो जाए. एक मुलाकात हो जाए. इसलिए मैं कहता हूँ जिंदगी की न टूटे लड़ी, प्यार कर ले घड़ी दो घड़ी. ओ जिंदगी की न टूटे लड़ी, प्यार कर ले घड़ी दो घड़ी. लंबी लंबी उमरिया को छोड़ो, लंबी लंबी उमरिया को छोड़ो, प्यार की यही एक बड़ी. प्यार कर ले घड़ी दो घड़ी. ओ जिंदगी की न टूटे लड़ी, प्यार कर ले घड़ी दो घड़ी. आज का अपना वादा रहा हम मिलेंगे हर एक मोड़ पर. आज से अपना वादा रहा हम मिलेंगे हर एक मोड़ पर. दिल की दुनिया बसाएंगे हम, गम की दुनिया का घर छोड़ कर. जीने मरने की किसको बड़ी. प्यार कर ले घड़ी दो घड़ी. ओ जिंदगी की न टूटे लड़ी, प्यार कर ले घड़ी दो घड़ी. प्यार करणे घडी दो घडी, कारण प्रेम करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून या कार्यक्रमाला सेवन करत असताना मला एक शेवटचं गीत म्हणायचं आहे. कारण या कार्यक्रमाचं जे ब्रीदवाक्य आहे अणू आणि जाणू, हे 2 प्रेम युगल जोडी आहे. या प्रेमी युगल जोडीच्या वरती आपण सतत कार्यक्रमाच्या शेवटी हे गाणं गात असतो. म्हणून मला ते कार्यक्रमाचं शेवट करत असताना म्हणायचं आहे, एक आनू आणि जानो, एक आनू आणि जानो, दोघेही माझ्यासाठी आहेत प्राण. दोघेही माझ्या
एक श्वासाप्रमाण एक काळजाप्रमाण एक श्वासाप्रमाण एक काळजाप्रमाण दोघी नाही असे घडवले अंगामध्ये जसे हिरे मोती जडले अंगामध्ये जसे हिरे मोती जडले दोघांमध्ये प्रेम हे जडले दोघांमध्ये प्रेम हे जडले जसे हीर आणि राजाप्रमाण एक पाडसाप्रमाण आणि एक धाडसाप्रमाण एक पाडसाप्रमाण एक धाडसाप्रमाण एक पाडसाप्रमाण एक धाडसाप्रमाण अनुवरती जानूचे प्रेम आहे अतूट जानकी प्राण आहे अतूट जानकी प्राण दोघांची जोडी रमली दोघांची जोडी रमली राधान कृष्णाप्रमाण एक श्वासाप्रमाण एक काळजाप्रमाण एक श्वासाप्रमाण एक काळजाप्रमाण मित्रांनो असंच प्रेम करत राहा आणि आपलं जीवन व्यतीत करत राहा आयुष्य फार कमी आहे या कमी आयुष्यामध्ये आपण आपलं जीवन आनंदीमय करण्याचा प्रयत्न करा आणि शेवटी एकच म्हणेल लोकशिक्षक बाबा भारती यांच्याकडनं आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून 100 पुस्तकं प्राध्यापक महेंद्र भारती साहेब यांनी आपल्याला दिलेले आहेत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह हे चॅनल आपलं सदैव ऋणी राहील असंच आपण या कार्यक्रमामध्ये प्रेम करत राहा कुठेही जाऊ नका पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह